गेल्या काही दिवसांपासून मी ॲम्फीचा डेटा बघत होते. काही रिपोर्ट्स पण वाचले आणि एक आकडा पाहून मी खरंच थोडं थांबले. SIP स्टॉपेज रेशो 100%च्या वर गेलाय. म्हणजे एका काळात जितक्या नवीन SIP सुरू झाल्या त्यापेक्षा जास्त SIPs बंद झाल्या, डिस्कंटिन्यू झाल्या किंवा त्यांचा टेन्युअर पूर्ण झाला. हा आकडा पाहिल्यानंतर माझ्या मनात एकच प्रश्न आला, हे नक्की काय होतंय? कारण मी स्वतः 2015 पासून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करते. त्यामुळे हा डेटा पाहिल्यानंतर मला वाटलं यामागचं कारण समजून घ्यायला हवं. मग मी रिपोर्ट वाचायला सुरुवात केली, जुना मार्केट डेटा पाहिला, हिस्ट्री बघितली आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली. कदाचित समस्या मार्केटमध्ये नाहीये, समस्या अनेकदा आपण घेत असलेल्या डिसिजन्समध्ये असते. आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत. जेव्हा मार्केट बराच काळ साईडवेज असतं किंवा रिटर्न्स दिसत नसतात तेव्हा इतके लोक SIP का थांबवतात? त्यामागे फक्त मार्केटच जबाबदार असतं का, की आपली सायकोलॉजी सुद्धा तितकीच जबाबदार असते? आणि इतिहास आपल्याला या गोष्टींबद्दल नेमकं काय शिकवतो? चला हे सगळं आज आपण शांतपणे समजून घेऊया. नमस्कार, मी स्वप्नाली आणि तुम्ही पाहत आहात फॉरेस्ट वेल्थ मराठी. सर्वात आधी आजची मार्केट सिच्युएशन समजून घेऊया. गेल्या 2-3 वर्षाकडे एकदा मागे वळून बघा. मोठा क्रॅश नाही, मोठी बुल रॅली सुद्धा नाही. मार्केट कधी थोडंसं वर गेलं, कधी खाली आलं, पण एकूणच अनेक इन्व्हेस्टरला एक गोष्ट सतत जाणवत राहिली, मी इतके दिवस इन्व्हेस्टमेंट करतोय पण काहीच होत नाहीये. कदाचित तुम्हीही हे अनुभवलं असेल. ॲप उघडलं, पोर्टफोलिओ पाहिला, रिटर्न्स पाहिले आणि ॲप पुन्हा बंद केलं. काही दिवसांनी परत तेच आणि पुन्हा जवळपास तीच परिस्थिती. मार्केट फारसं बदललं नाही, पण आपला विचार हळूहळू बदलायला लागला. आणि नेमकं इथूनच 2 प्रकारचे इन्व्हेस्टर तयार होतात. एक इन्व्हेस्टर म्हणतो बस आता SIP थांबवतो, आणि दुसरा कोणताही गाजावाजा न करता, कोणतंही फ्युचर प्रेडिक्शन न करता त्याच डिसिप्लिनने दरवर्षी महिन्याला इन्व्हेस्टमेंट करत राहतो. मग असं का होतं? याचं उत्तर मार्केटमध्ये नाही तर आपल्या सायकोलॉजीमध्ये आणि बिहेवियरल फायनान्समध्ये या प्रश्नाचं उत्तर खूप इंटरेस्टिंगरित्या सांगितलंय. हे जर आपण समजून घेतलं तर कदाचित आपण मार्केटपेक्षा स्वतःला जास्त चांगलं समजू शकू. आता इथून खरी गोष्ट सुरू होते. जेव्हा मार्केट दीर्घकाळ साईडवेज असतं आणि रिटर्न्स दिसत नाही तेव्हा सगळे इन्व्हेस्टर एकच मार्केट बघतात, एकच न्यूज बघतात, पण सगळे सारखे डिसिजन्स घेत नाहीत. कारण काही लोक शांतपणे SIP सुरू ठेवतात तर काही लोकांना ती बंद करावीशी वाटते. मग असं का होतं? बिहेवियरल फायनान्स सांगतं की इन्व्हेस्टमेंट करताना आपण नेहमी लॉजिक वापरत नाही. अनेक वेळा आपले डिसिजन्स आपल्या इमोशन्स आणि सायकोलॉजीवर घेतले जातात. उदाहरण द्यायचं झालं तर गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षापासूनच रिटर्न्स दिसत नाहीये तर नकळत आपल्याला वाटायला लागतं कदाचित पुढेही हेच होणार. यालाच रेसेन्सी बायस म्हणतात. म्हणजे अलीकडे जे घडलंय तेच पुढे घडेल असा आपण नकळत अंदाज बांधतो. यानंतर दुसरा विचार सुरू होतो, आता अजून पैसे टाकून काय उपयोग? हा प्रश्न जवळपास प्रत्येक इन्व्हेस्टरच्या मनात कधी ना कधी येतो. पण त्यावेळी आपलं लक्ष भविष्यात मिळणाऱ्या संधीकडे नसतं तर आज दिसणाऱ्या लॉसकडे जास्त असतं. यालाच लॉस ॲव्हर्जन म्हणतात. आणि मग शेवटी एक विचार जवळपास प्रत्येकाच्या मनात येतो, मार्केट थोडं वर जाऊ दे मग पुन्हा SIP सुरू करतो. ऐकायला हा विचार अगदी प्रॅक्टिकल वाटतो बरं का, पण इथे एक छोटा प्रश्न आहे. मार्केट पुन्हा वर जायला नेमकी सुरुवात कधी होणार आहे हे कधी कोणाला कळलंय का? खरं सांगायचं तर इतिहास सांगतो की हा अंदाज लावणं जवळपास अशक्य आहे. कारण जेव्हा आपल्याला वाटतं की आता मार्केट सुरक्षित झाले तेव्हा अनेकदा बुलरनची सुरुवात आधीच झालेली असते. आणि म्हणूनच मला एक गोष्ट नेहमी इंटरेस्टिंग वाटते, मार्केट प्रत्येक वेळी वेगळं असतं, कारणं वेगळी असतात, न्यूज वेगळ्या असतात, पण इन्व्हेस्टरची सायकोलॉजी मात्र जवळपास सारखीच असते. मग प्रश्न असा आहे, जेव्हा इतिहासात अशा परिस्थिती आल्या होत्या तेव्हा नेमकं काय घडलं होतं आणि त्यावेळी टिकून राहणाऱ्या इन्व्हेस्टरला पुढे काय मिळालं? चला आता हिस्ट्री मधून पाहूया. मार्केट साईडवेज असताना किंवा मोठी पडझड झाल्यानंतर लोक SIP बंद करण्याचा विचार करतात. ही गोष्ट नवीन आहे का? उत्तर आहे नाही. हिस्ट्रीमध्ये हे सगळं अनेक वेळा घडलंय. सगळ्यात आधी 2008चं फायनान्शियल क्रायसिस आठवा. जगभर मोठं आर्थिक संकट आलं आणि भारतातही मार्केट जवळपास 60% पर्यंत कोसळलं. त्यावेळी भीतीचं वातावरण इतकं होतं की अनेक इन्व्हेस्टरनी तोट्यातच आपली इन्व्हेस्टमेंट काढून घेतली. काहींनी म्युच्युअल फंड मधून पैसे काढले तर काहींनी SIP सुद्धा थांबवल्या. पण त्यानंतर काय झालं?
मार्केट हळूहळू रिकव्हर व्हायला लागलं आणि ज्यांनी घाईघाईने बाहेर पडायचा प्रयत्न घेतला होता त्यांना पुन्हा इन्व्हेस्टमेंट सुरू करायची वेळ आली, पण यावेळी जास्त किमतीला. यानंतर 2010 ते 2013चा काळ आला आणि खरं सांगायचं तर मला हा काळ आजच्या परिस्थितीशी जास्त मिळता जुळता वाटतो. मोठा क्रॅश नव्हता, पण मार्केट वाढतही नव्हतं. 2-3 वर्ष अनेक इन्व्हेस्टरला एकच प्रश्न पडला होता, इन्व्हेस्टमेंट करतोय पण काहीच होत नाहीये. हळूहळू पेशन्स संपायला लागला. काहींनी एसआयपी बंद केली, काहींनी पैसे एफडी मध्ये हलवले, पण पुन्हा तेच घडलं. 2014 मध्ये मार्केटने जोरदार रॅली दिली आणि या रॅलीचा सर्वात मोठा फायदा कोणाला झाला माहितीये? ज्यांनी मार्केट कधी वर जाईल याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला त्यांना नाही, तर ज्यांनी त्या शांत आणि कंटाळवाण्या काळातही डिसिप्लिन सोडलं नाही. आणि मग आला 2020चा कोविड क्रॅश. यावेळी मार्केट खूप वेगाने पडलं. जगभर भीतीचं वातावरण होतं. अनेक लोकांनी यावेळी एसआयपी बंद केली नाही, उलट अनेकांनी ती सुरूच ठेवली. काहींनी तर इन्व्हेस्टमेंट वाढवल्या सुद्धा आणि काही महिन्यानंतर मार्केटने पुन्हा नवीन हाईज बनवले. आता या तिन्ही घटना एका बाजूला ठेवून फक्त एक पॅटर्न बघा. 2008 मध्ये कारण वेगळं होतं, 2010 आणि 13 मध्ये परिस्थिती वेगळी होती, 2020 मध्ये संकट पूर्णपणे वेगळं होतं. पण प्रत्येक वेळी दोन प्रकारचे इन्व्हेस्टर तयार झाले. एक ज्यांनी भीतीपोटी डिसिजन घेतला आणि दुसरे ज्यांनी डिसिप्लिन सोडला नाही. कदाचित म्हणूनच मार्केटमध्ये यश मिळवणं म्हणजे प्रत्येक वेळी पुढचा क्रॅश किंवा पुढची रॅली ओळखणं नाही. अनेक वेळा यश मिळतं ते योग्य वेळी योग्य डिसिजन घेण्यापेक्षा चुकीच्या वेळी चुकीचं डिसिजन टाळल्यामुळे. म्हणून पुढच्या वेळी मार्केट पडलं किंवा काही महिन्यांपर्यंत रिटर्न्स दिसले नाहीत तेव्हा कोणताही निर्णय घेण्याआधी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, हा निर्णय मी डेटा पाहून घेतोय की माझ्या इमोशन्समुळे? कारण हिस्ट्री पुन्हा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, मार्केटमधील प्रत्येक संकट कायमचं नसतं, पण भीतीमुळे घेतलेले चुकीचे डिसिजन्स अनेक वर्ष आपल्या बरोबर राहू शकतात. जर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी किंवा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अजून सुरू केली नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला फॉर्म नक्की भरा. मी किंवा माझी टीम तुमच्याशी संपर्क करेल. तुमची आर्थिक उद्दिष्ट समजून तुमच्यासाठी योग्य पर्यायांबद्दल मार्गदर्शन करू. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी सध्या मार्केटमुळे कन्फ्यूज झालीये. पुन्हा भेटूया अशाच एका फायनान्स विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.